गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे, आता ह्याचं काय करायचं. तो उंदीर म्हणाला, ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि मला, शिंपी दादा मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले, मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले, नाही शिंपी दादा मला राजाकडे जायचंय, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा, बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली. टोपी त्याने घातली आणि रुबाबसाहेब टिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत, इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले, कोण अरे तिकडे, तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला, राजा तुम्ही मला का पकडलं. तो म्हणा, तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तो म्हणा, छे 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 छे, तसं नाही, तुमच्या मुकुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणाला, अरे काय बोलतोस, राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते. मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली अशी. तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला, अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं. देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला, राजा भ्यायला माझी टोपी दिली, राजा भ्यायला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदराने युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं. ह मुलांनो, आमची गोष्ट संपून जाय.